आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हेच गिफ्ट द्यायचं होतं मला तुला अंजली, आणि म्हणूनच आले मी इथे. अंजली जर माझ्या बरोबर जमिनीच्या रजिस्ट्रेशनसाठी आली तर खूप बरं होईल. देवांशचे बाबा रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये आमची वाट बघतायत. अंजली, येतेस ना तू माझ्या बरोबर? एकदा तुझ्या सह्या झाला की ही 10 करोडची जमीन तुझ्याच नावे होईल. 10 करोड? काय काय होतंय तुला? ठीक आहेस ना? ते खायनी सध्या जरा लग्नाची गडबड चालली आहे ना, आणि त्यात जागरण, त्यामुळे चक्कर आली असेल. बस आता बरं वाटतंय. हो बरं वाटतंय ना? हो, चक्कर झाली एकदम. ललिताताई, अहो तुम्ही नका ना इतकी दगदग करू. आधीच तुमची तब्येत बरी नाहीये. तुम्हाला झेपेल तितकंच करा तुम्ही. हे बघा, लग्नात हे अमुक कमी पडलं तमुक कमी पडलं असं आम्ही काही म्हणणार नाहीये. अहो, सोन्यासारखी मुलगी दिली आहेत तुम्ही आम्हाला. आम्हाला दुसरं काही नको. पण ह्या लग्नाच्या गडबडीत जर तुम्हाला त्रास झाला तर मात्र मला खूप त्रास होईल. नाही, तशी बरी आहे मी आता. म्हणजे अधनमधनं होतो त्रास, पण मी दुर्लक्ष करते. अंजली, अगं लवकर तयार हो आणि जा बाळा. त्यांनाही घाई असेल ना, वेळात वेळ काढून आल्या आहेत त्या, आणि चांगल्या कामाला उशीर नको. हा, जा. अंजली, जाऊया का मग? नाही म्हणजे लवकरात लवकर हे आटपून घेऊया, मग माझ्या जीवाला बरं वाटेल. मी लगेच आवरून रेडी होते. लवकर ये ग, त्यांना फार वाट बघायला लावू नको. तुम्ही सरबत घ्या ना. हो. आता ती सई घरात असायला हवी होती. अशी जळली असती ना तिची, माझा तर विश्वासच बसत नाहीये. माझ्या मुलीच्या नावावर 10 करोड रुपयांची जमीन. ललिता चोरगे, अभिनंदन, तुम्ही करोडपती होणार आहात. एसी तुला 10 करोडची लॉटरी. अनबिलिव्हेबल. बाहेर जे झालं ते खरं आहे की ड्रीम? रियालिटी अनबिलिव्हेबल. थँक्यू 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 सो मच गॉड. थँक्यू. यार गॉड, पण तुम्हाला कन्फ्यूज करतोय सा. सगळं एकत्र कोण देतं? जरा 1 बाय 1 द्यायचं नाही यार. इथे मला 10 करोडची लॉटरी लागली आहे, आणि इकडे टोनी मला हिंदी फिल्म मिळवून देतोय, ती पण लीड रोल. काय चूज करू मी? पैसा की फेम? यार काहीच कळत नाहीये. यार जरा मला विचार तरी करू दे यार. यार खूप कन्फ्युजन आहे. जर मी देवांशी लग्न केलं तर मला ही फिल्म नाही करता येणार, आणि जर फिल्म केली तर 10 करोडची लॉटरी माझ्या हातातून निघून जाईल. गॉड गॉड, मला दोन्ही पण हवं यार. काय करू काही कळत नाहीये. समजा जर मी देवांशी लग्न केलं तर माझ्या हातात पैसा, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, लाईफस्टाईल हे सगळं येईल. पण त्या फिल्मचा इतका मोठा चान्स आहे, तो जर मिस झाला तर असा चान्स परत कधी मिळेल यार? नाही नाही. त्या लोकांच्या केसमध्ये किती सॉर्टेड असतं. इकडे आत, इकडे वीर. पण माझ्या केसमध्ये इथे गोल्ड आणि इकडे डायमंड असं आहे. यार काय चूज करू मी? हे सगळं ना खूप कन्फ्युजिंग आहे.
म्हणतेस? मी अंजली, तुझ्या आतली मी? काय? हो का? यार मी इतकी ब्युटिफुल आहे की मी स्वतःलाच बघून शिट्टी मारते. झालं स्वतःचं कौतुक करून? नाही नाही, थांब, अजून बाकी आहे. मी पहिल्यांदा अशी समोर स्वतःला बघते, कसली ब्युटिफुल आहे यार मी, इतकी टॅलेंटेड, इतकी यंग. अगं बास आता. स्वतःचं कौतुकच करत बसणार आहेस की पुढे काय करायचं ते ठरवणार आहेस? यार तोच तर प्रॉब्लेम आहे ना, काय करायचं तेच कळत नाहीये. इतकं कन्फ्युजन आहे माहितीये. इतकं काही कन्फ्युजन नाहीये. चुपचाप लग्न कर. पण लग्न केलं तर माझं हिरोईन होण्याचं ड्रीम, त्याचं काय? आणि तुला काय गॅरंटी आहे की तुला ही फिल्म मिळेलच? टोनी म्हणाला मला, आणि टोनी ना माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. अगं तो टोनी अजून स्वतःच्याच लाईफ मध्ये सेट आहे का? तोच स्ट्रगल करतोय आणि तो तुला सेट करणार आहे. आणि तो म्हणतोय त्या डिरेक्टरला, प्रोड्युसरला भेटली तरी आहेस का तू? त्यांचा फेस तरी पाहिलास का? नाही ना. आणि तू म्हणतेस तसं, समजा नाही झालं, तसं नाही झाल्या गोष्टी वर्कआउट, तर काय करणार आहेस तू? हो यार, असं झालं तर मी काय करू मग? हे बघ, जे हातात आहे ना ते सोडून पळू नकोस. आता इतकी गोल्डने भरलेली बॅग घेऊन तू निघाली होतीस, समजा रस्त्यात चोरीला गेली असती, कोणी घेतलं असतं, मग काय केलं असतंस तू? संपलं असतं ना सगळं. अंजली, इतका विचार करण्यासारखं काही नाहीये यात. अगं 10 करोड रुपये तुझ्याकडे चालत आलेत आणि तू त्या पैशांना नाही म्हणतेस, त्याच्याकडे पाठ फिरवतेस. इतकी सेट लाईफ सोडून तुला स्ट्रगल करायला का जायचंय? माझं ऐक, देवांशी लग्न कर. मस्त सेट लाईफ होईल, एन्जॉय कर. प्रॉपर्टी, पैसा, बँक बॅलन्स, बंगलो, ट्रॅव्हल हे सगळं तुझं होईल. आणि फिल्म कुठे पळून जात नाहीये. लग्न झालं की 1-2 वर्षात सांगून टाक देवांशला की तुला फिल्म करायची आहे, तुला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे. तुझा देव करेल ना तुझ्यासाठी फिल्म प्रोड्यूस. नाही, मला नाही वाटत देवांश असं सगळं करेल. त्याच्या घरचे खूप लो माइंडेड आहेत ग. उलट मलाच तिकडे जाऊन खूप रूल वगैरे फॉलो करून राहावं लागणार आहे. मला तिथे असं फ्रीली नाही जगता येणार. अगं ते सुरुवातीला फक्त. आत्ता कुठे देवांश तुला ओळखायला लागलाय. हळूहळू तो तुझ्या प्रेमात पडेल आणि तो तुझ्या प्रेमात असा वेडा व्हायला हवा ना की तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याने ऐकायला हवी. मग बॉस एक काय 10 फिल्म्स प्रोड्यूस करेल तो तुझ्यासाठी. काय स्मार्ट आहेस ग तू. आवडलंय मला हे. असंच करूया. Yes! अशी का असतेस? हसायला काय झालंय? अगं देवांश राहिला तर तू वेडं करशील ना त्याला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे गुरुजींनी काय सांगितलं ते लक्षात आलं तुझ्या? तुझी आणि देवांशची पत्रिका कुठे जुळली आहे? त्याच्या पत्रिकेत लिहिलंय तसं, जर समजा देवांशच्या आयुष्यात खरंच काहीतरी बरं वाईट झालं तर काय करणार आहेस तू? हो यार, ही पण पॉसिबिलिटी आहेच ना. खरंच जर तसं काही बरं वाईट झालं त्याला तर मी काय करणार आहे मग? त्याच्या घरचे पण मला नाही वाटत की मला सपोर्ट करतील या सगळ्यामध्ये. नको नको, मला तरी वाटतं मी फिल्म केली पाहिजे, तेच बेस्ट आहे. मी ना आपली टोनी सोबत जाते, फिल्म करते मस्त. करेक्ट आहे हे. झालं. खाल्लीस माती. म्हणजे आता काय केलं मी? अगं जरा डोकं वापर. माझं डोकं आणि तुझं डोकं सेमच आहे, कळलं ना? ते ठीक आहे. समजा तुझ्या लग्नानंतर देवांशला खरंच काहीतरी झालं बरं वाईट, तरी पण तू त्याची बायको म्हणून त्याची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर येणार आहे. कळतंय? हवी तेवढी मज्जा कर मग.
आणि आता हे जायचं पळून वगैरे ना सगळं डोक्यातून काढून टाक. त्या टोनीला मार गोळी आणि चुपचाप लग्न कर. 10 करोडची मालकीण व्हायचं आहे ना? हो. चल मग तयारीला लाग. रेडी होते. कसली स्मार्ट आहेस ग तू. गुड गर्ल. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला तर मी रेडी होते पटकन मस्त. काय आहे? हेलो, हाँ अंजलि, अरे कब से फोन मिला रहा हूँ यार तुम्हें. तुला सांगितलं ना मी बिझी आहे. तुला कळत नाही का इतक्या वेळा मी फोन कट करते उचलत नाहीये म्हणजे. अरे अंजलि, मैंने तुझे ये बोलने के लिए फोन किया है की त्या डायरेक्टर्सला भेटायला सगळे अरेंजमेंट्स केले आहे मी. हा टोनी, हे बघ मी त्या प्रोड्युसरला नाही भेटू शकत. काय आय एम सॉरी बट मी खरंच नाही येऊ शकत त्याला भेटायला. यार अंजलि, तू ऐसे कैसे कर सकती है. मी तुला बोललो होतो ना की असा चांस सोडू नका. यार मैंने फ्लाइट्स की टिकट्स की अरेंजमेंट्स भी कर रखी हैं. यार अंजलि प्लीज डोंट डू दिस. ट्राई टू अंडरस्टँड यार. टोनी ते सगळं ठीक आहे पण यार मला इथे लॉटरी लागली यार. कसली लॉटरी. ते सगळं ना मी तुला नंतर सांगेन. पण आता मला तुला हे सांगायचंय की माझं आणि देवांश जहागीरदारचं लग्न ठरलंय आणि हे फायनल आहे. आता तू मला कॉल वगैरे करत जाऊ नकोस. माझ्या इनलॉजला नाही आवडत ते. तुझा आणि माझा संबंध संपला. ओके बाय. अरे अंजलि मेरी. साला जब देखो फोन काट देती है. ये लड़की है ना, ये सिर्फ अपने मतलब की लड़की है. पता नहीं क्या समझती है अपने आप को. कभी बोलते फिल्म करनी है, कभी बोलते फिल्म नहीं करनी. क्या मंदिर का घंटा बना के रख दिया इसने. कोई नहीं, शादी करनी है ना इसको. ऐसे नहीं छोड़ूंगा. मैं भी दिखाता हूं कैसे देवांश के साथ शादी करते. शादी का मंडप से नहीं उठा के लाया ना तो मेरा नाम टोनी नहीं. आई मी रेडी आहे. निघूया आपण. हो निघूया. मोठं काम करायला चाललीयस ग. नीट व्यवस्थित कर. आणि काही गोंधळ घालू नको. जानकीताई सांगतील त्याप्रमाणे कर. वंस, अहो तुमची भाची मोठ्या कामासाठी चालली आहे. ऑल द बेस्ट नाही करणार तिला. अंजली, जे होईल ते सगळं चांगलं होईल. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आत्या. पाया पडते. अगं आधी त्यांचे आशीर्वाद घे. हो आहेतच. चला निघतो आम्ही आता. हा एक मिनिट. हा हॅलो. हॅलो जानकी. हा बरं, आजचा प्लॅन आपल्याला कॅन्सल करावा लागेल. का काय झालं असं अचानक. मला ना गुरुजींचा फोन आला होता. तर मी त्यांना या जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललो. तर ते मला असं म्हणाले की आज हा व्यवहार करू नका. हा व्यवहार करण्यासाठी लग्नानंतर चांगला मुहूर्त आहे. तेव्हा आपण एक काम करूया की आजचा प्लॅन कॅन्सल करून टाकू आणि हा जमिनीचा व्यवहार आपण लग्नानंतर करू. ठीक आहे. हो का. बरं. नाही आता गुरुजींनीच सांगितलंय म्हटल्यावर आपल्याला काहीच करता येणार नाही ना. हरकत नाही, मी येते घरी मग. हा हो हो, ठेवतो मी फोन. हा काय झालं. काही अडचण आहे का. नाही अडचण अशी काही नाही पण आज व्यवहार करता येणार नाही. हे सांगत होते की गुरुजींचं असं मत आहे की व्यवहार आता लग्न झाल्यानंतर केला तर बरं होईल. अंजली बाळा, आय एम व्हेरी सॉरी. आज आपल्याला काहीच नाही करता येणार ग. पण लग्नानंतर चांगला मुहूर्त आहे तेव्हा आपण सगळे मिळून जाऊया. हा ठीक आहे आई, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण नंतर कधी करूच शकतो ना. शहाणी आहे ग माझी सून अगदी. माफ करा, तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. खरं तर मलाच खूप घाई झाली होती पण आम्ही कधी गुरुजींचं म्हणणं टाळत नाही ना म्हणून.
हरकत नाही अहो. व्यवहार काय, आज ना उद्या होईलच. त्या निमित्ताने तुम्ही घरी आलात हे महत्वाचं नाही का? आम्हाला काहीच त्रास झाला नाही. नाही, तुम्ही निश्चिंत राहा. बरं, मग येऊ मी आता. ललिताताई, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हं? हो हो. अंजली, चल येते. हा, नमस्कार. आई पाया पडते. सुखी राहा. येते. हा, हो. चल. या परत. हा. हो, नक्की. चल. हो. हातातोंडाशी आलेला घास गेला. नाही तर काय, मला ना त्यांचा तो गुरुजी आहे ना, तो डोक्यात जायला लागलाय. माझ्याही. मस्त लॉटरीचं तिकीट आलं होतं ग हातात, ते पण घालवलं त्यांनी. पण असू दे गा अंजली, तुला एवढे पैसे एक रकमी मिळणार आहेत, तू करोडोंची मालकीण होणार आहेस, हे आपल्याला कळलं, हे चांगलंच झालं की नाही. पण काय ग, 10 करोड एकदम हातात आल्यावर काय करशील तू? मग मी मस्त एक फार्म हाऊस बिल्ड करेल विथ स्विमिंग पूल. विथ स्विमिंग पूल म्हणजे अटॅच्ड बाथरूम असतो तसं अटॅच्ड स्विमिंग पूल पण असतो का ग? हा, तसंच. आणि त्याच्यासमोर मस्त असा पोर्च करेल, बाजूला असा गझिबो. आणि मग त्या फार्म हाऊस साठी ना अशी एक हाय स्टँडर्ड कार घेईल ना, मग कार घेऊन अशी त्या फार्म हाऊस समोर येणार. आपण गझिबो करू शकतो ना. गझिबो काय असतं ते? गझिबो म्हणजे अगं छप्पर असतं, छप्पर बाहेर. सर, हे काय करताय तुम्ही? पाणी खाली का ओतताय? आता याच्यावर पाय ठेवा, म्हणजे तुमचे पाय भाजणार नाही. हाय जानू. आत्ता वेळ मिळाला जानूशी बोलायला. आय एम सो सॉरी, ऍक्च्युली सकाळपासून जरा गडबडच सुरू आहे इकडे. अरे तेच विचारते, कसली एवढी गडबड आहे? तुझे बाबा म्हणत होते की त्यांच्याशी सुद्धा धड बोलला नाहीस म्हणून. आय नो आय एम सो सॉरी. ऍक्च्युली बाबांचा फोन आला होता तेव्हा मी सईला शोधत होतो. सई? सई पण आहे तिथे? ऍक्च्युली त्या सुद्धा इकडेच आल्या आहेत कुलदेवतेला पत्रिका ठेवायला. हा, सो रस्त्यात भेटल्या म्हणून मग आम्ही एकत्र आलो इकडे. अरे वा, हे तर फारच छान झालं. सोबत मिळाली ना दोघांनाही. आय नो. हो चालेल, ठेवतो आता फोन. हो, निघाल्यावर कळवतो. बाय. या सांभाळून. हा, चल ठेवते.